कोपरगाव तालुक्यामधील हिंगणी येथील बंधाऱ्यावर जेसीबी आणि फरंडीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे या वाळू उपशासाठी अधिकृत परवानगी नसतानाही उत्खनन सुरू असल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बंधाऱ्याच्या परिसरात काही दिवसांपासून जेसीबी मशीन आणि फरंडीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातोय। या प्रकरणी चौकशी केली असता संबंधित ठेकेदारांकडून हा वाळू उपसा तहसीलदारांच्या आदेशाने सुरू असल्याचं सांगण्यात आले। मात्र या संदर्भात कोणतेही लेखी परवानगी किंवा अधिकृत आदेश उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान राज्याच्या अधिवेशनामध्ये आमदार आशुतोष काळे यांनी अवैध गौण खनिज उत्खननाच्या मुद्द्यावर आवाज उठवत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आणि कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे। अशा परिस्थितीमध्ये कोपरगाव तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यावर सुरू असलेल्या वाळू उपशामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। परवानगी देण्यापूर्वी झालेल्या वाळू उपशावर दंडात्मक कारवाई होणार का आणि या प्रकरणी तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे। एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।